आपल्या मातोश्रींनी आबासाहेबांनी समध्या सह्याद्री सेवकांना घरातून नाश्ता आणला होता. मग काय समध्यांनी त्याच्यावर ताव मारला. गडाचे रक्षण करता आपली आईची पूजा करून घेतली आणि आपल्या पुढच्या कामाला सुरुवात केली. पहिली सुरुवातच आम्ही पद्मावती माचीवनं केली. गडावर वारं लय जोरात होता. कचऱ्याचा लोखंडी टेपा लय लांब जाऊन पडला होता. तो वर आणून ठेवला. गडावली सदर होती का बाजार भरला होता काय समजायला मार्गच नव्हता. सुवेळा माचीकडे जाताना वाटत लय चिक्कुल झाला होता. इथं वाईज दमानं गेलेलंच बरं. मारुती रायाचं दर्शन घेतलं. वाईज मोरं गेलो तर हे भयान कचरा. लोकांनी कधी कळायचं काय माहित, नुसता कचरा करून ठेवते ती. हे आमच्या मातोश्री लेकरं उपाशी राहतेली म्हणून मायानं जेवण बनवलं होतं. आता राहिला होता बालेकिल्ला. बालेकिल्ल्याच्या सुरुवातीलाच भयान कचरा साठला होता. बालेकिल्ल्यावर जाणारी वाट लय अवघड आहे. जाताना लय सांभाळून जावं लागतंय. महादरवाज्यातनं आत गेल्यावर ब्रह्मर्षी मंदिराचं आणि महाराजांच्या राजवाड्याचं दर्शन घेतलं आणि खाली उतरलो. हे जमा केलेला कचरा गडाच्या खाली घेऊन जायचा होता. मग काय प्रत्येक सह्याद्री सेवकानं जमेल तेवढा कचऱ्याचा बॅगा खांद्यावर घेतल्या आणि गड उतरायला सुरुवात केली. कारण ह्यो कचरा गडावर राहिला नाही पाहिजे ही प्रत्येक सह्याद्री सेवकाची जबाबदारी होती.